गोर्धा हिंगणी दाणपूर रोडवरील मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत चालू असलेल्या रोडवरील आसन नदीवरील पुलाची दुरावस्था गत 12 वर्षापासून हिंगणीवासीय पावसाळ्यात आसन नदीवरील पुलामुळे नरकयातना भोगत आहेत. मागील 5 वर्षात 2 वेळा रस्ता दुरुस्ती झाला, पण पहिल्याच पावसात रस्ता वाहून गेला. आता पुलाचे काम बरेच दिवसापासून चालू आहे, पण पूर्णत्वास गेले नाही. लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आले होते. आता पावसाळ्याच्या तोंडी सुरू केले, परंतु ठेकेदाराला कदाचित साईड रस्ता काढण्यासाठी पैसा दिला नसावा, त्यामुळे त्यांनी त्याच नदीतील गाळ काढून तात्पुरता रस्ता तयार केला, पण तो पहिल्याच पाण्यात वाहून गेला. आता पेरणीचे दिवस आहेत. खत बियाणे हिवरखेडवरून सौंदाळा दानापूर मार्गे आणावी लागत आहे. ॲटोला 10 रुपये बॅगऐवजी 40 रुपये बॅगेने भाडे द्यावे लागत आहे. जुन्या पुलात 50 ते 60 सिमेंट नाल्या होत्या, त्यापैकी 4 नाल्या जर पर्यायी मार्गात दाबल्या असत्या तर मजुरांच्या अडचणीमुळे पूल कितीही दिवस लांबला असता तरी काहीच अडचण आली नसती. व आज पुलावरील स्लॅब टाकल्यावर रात्री पूर आल्याने स्लॅब खालील सेंटिंगचे ठेके वाहून पडले नसते, कारण पहिल्या पुरात वाहून येणारे फुरसाण त्या पाईपांना अडकले असते. आज रस्ताही बंद पडला नसता. आता या झुकलेला पूल किती दिवस टिकेल व तुटला की पुन्हा 12 वर्षे वनवास आम्हाला भोगावा लागेल. तरी संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी व पुलाची पाहणी करून तात्काळ काम मार्गी लागावे, अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. काढण्यासाठी ठेकेदारांना व्यतिरिक्त पैसा भेटत असतो, पण या ठिकाणी कुठल्याही पर्यायी रस्त्याची व्यवस्था या ठिकाणी केली नाही. याच पुलातून उकरलेल्या 50 नाल्या या ठिकाणी पडलेल्या होत्या. त्या नाल्या जर इथं टाकल्या गेल्या असत्या तर इथून पर्यायी रस्त्याची व्यवस्था झाली असती, पण सदरहून नाल्या ठेकेदारांनी स्पष्टपणे विकल्या आणि या ठिकाणी रस्त्याची आजही दयनीय अवस्था आहे. दर तिसऱ्या दिवशी या ठिकाणाहून पूर गेला म्हणजे साधं पैदलसुद्धा जाता येत नाही. कित्येक मोटरसायकलवाले या गटारात पडले. मालाची वाहतुकीची तर सोडा, पण साधं जाणं येणंही कठीण आहे. आमच्या हिंगणी गावातून जवळपास 300 ते 350 मुलं शाळेत, आज शाळा बंद आहेत म्हणून ठीक आहेत. शाळेत जाणाऱ्या मुलांनी काय करावं? दरवर्षी 12 वर्षापासून या पुलाचं काम रखडलेलं आहे. याच्या अगोदर मागच्या 5 वर्षात 2 वेळा या रस्त्याची दुरुस्ती झाली, पण पहिल्याच पुरात रस्ता वाहून गेला. आता हा पूल होऊनही या पुलाची अवस्था तशीच आहे. अगोदर आम्ही 12 वर्ष वनवास भोगला, आताही हा पूल होऊनही काय 12 वर्ष वनवास भोगायची पाळी या ठिकाणी येत आहे. तरी या पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी वरिष्ठांकडून पाहणी व्हावी, अशी मी एका गावचा सरपंच या नात्याने या ठिकाणी करत आहो. गुरुदेव मोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा.